या वर्षीचा अर्थसंकल्प केवळ आकडेवारी नाही, तर सरकारची 3 मोठी कर्तव्ये, विकासाची नवी दिशा आणि देशाच्या भविष्यासाठी आखलेला व्यापक मार्गनक्षा आहे. नमस्कार, मी सनोफर. तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना एक वेगळीच घोषणा केली. हा कर्तव्य भवनात तयार झालेला पहिलाच अर्थसंकल्प आणि याच ठिकाणी सरकारच्या आर्थिक नियोजनाची 3 मूलभूत कर्तव्ये देशासमोर स्पष्ट झाली. अर्थमंत्री म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाविन्यपूर्ण आणि युवा केंद्रित विचारांनी या अर्थसंकल्पाचा पाया घातला आहे. गरीब, शोषित आणि वंचित समाज हेच आमच्या धोरणांचे केंद्रबिंदू आहे. यानंतर त्यांनी सरकारची 3 प्रमुख आर्थिक कर्तव्ये सांगितली. 1. जलद व शाश्वत आर्थिक विकास राखणे. त्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी वाढीचा वेग आणि स्थिरता दोन्ही अनिवार्य. उद्योग, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक यांना चालना देणे हे पहिले कर्तव्य आहे. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे. यामध्ये तरुणांची क्षमता वाढवणे, कौशल्य विकास, शिक्षण, नवसंशोधन, जनतेच्या भविष्यास आकार देणे हे दुसरे कर्तव्य आहे. सबका साथ सबका विकास साध्य करणे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचावा, सर्वसमावेशक अर्थव्यवस्था उभी करणे हे तिसरं कर्तव्य आहे. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की या त्रिस्तरीय दृष्टिकोनासाठी देशात एक अनुकूल व सक्षम वातावरण आवश्यक आहे. सातत्यपूर्ण संरचनात्मक सुधारणा, कार्यक्षम भांडवल वाटप आणि प्रशासनाला गती देणारे AI व प्रगत तंत्रज्ञान. शेवटी त्यांनी रोजगाराबाबत मोठी घोषणा केली. नोकरी निर्मितीसाठी आम्ही 350 पेक्षा अधिक आर्थिक सुधारणा केल्या आहेत. GSTचे सरलीकरण, कामगार संहिता आणि केंद्र राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सुधारणा वेगाने पुढे जात आहेत. जर तुम्ही आमच्या चॅनलसाठी नवीन असाल तर रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.